श्री स्वामी समर्थ. एका ताईंचा खूप गोड असा अनुभव आहे आणि सत्य अनुभव आहे हा. तर त्या ताई म्हणतात, माझे नाव पूजा, मी आंबेगाववरून आहे. तर गुरुवारी सकाळी मी आंघोळीला गेले असताना गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे तो गॅस घरभर पसरला आणि त्या वासाने मी बाथरूममध्येच बेशुद्ध पडले. घरातील आई बाबा अजून कशी बाहेर आली नाही म्हणून 1 तासाने मला पाहायला आले. तेव्हा वडिलांनी मला आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शेवटच्या क्षणाला जसा घोर लागतो तसा माझा आवाज येत होता. वडिलांनी कसलाच विचार न करता दरवाजा तोडून मला बाहेर काढले. मी बेशुद्ध असल्यामुळे त्यांनी मला शुद्ध आणण्याचा प्रयत्न केला, पण मला काही शुद्ध आले नाही. फक्त एकदा थोडे डोळे उघडले आणि परत पुन्हा बंद केले. तसंच माझ्या घरच्यांनी मला रिक्षात घालून हॉस्पिटलला घेऊन गेले. आईचा आणि वडिलांचा स्वामींचा जप चालूच होता की स्वामी, आज तुमचा दिवस आहे. पूजा नेहमी स्वामी स्वामी करत असते, तिच्यावर अशी वेळ का आणली? तुम्ही जर खरंच तिच्या पाठीशी असाल तर तिला या संकटातून बाहेर काढा. असा कंटिन्यू जप माझ्या आई वडिलांचा चालू होता. हॉस्पिटलला गेल्यावरती रोडवरच डॉक्टरांनी मला चेक केलं आणि पटकन आत घेऊन जा आणि ॲडमिट करा असं सांगितलं. नॉर्मल अशी मला शुद्ध आली आणि मी फक्त आईला आणि वडिलांना सांगितलं, माझ्या स्वामींचा जप करा, माझ्या स्वामींना आवाज द्या. एवढं बोलून मी पुन्हा बेशुद्ध झाले आणि फक्त 15 मिनिटातच मला 20% शुद्ध आली. शुद्धीवर आल्यावर मी पहिलं स्वामींना धन्यवाद बोलले आणि स्वामी स्वामी करत आज पूर्ण बरी होऊन घरी आले आहे. स्वामींच्या नावात एवढी ताकद आहे की त्यांनी मला मरणाच्या दारातून बाहेर काढलं. मी खूप मोठी स्वामी सेवेकरी नाही, फक्त इतरांचे स्वामी अनुभव ऐकून वाचून मी आपले फक्त स्वामी स्वामी करत होते आणि मला स्वामींचा छंद लागला. फक्त स्वामी स्वामी करत असताना स्वामींनी मला या मरणाच्या दारातून बाहेर काढलं. स्वामी नाम खरंच खूप मोठं आहे आणि खूप ताकद देतं. हा मला आलेला माझा सत्य अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ.